लाडक्या बहिणींनो, जुलैचा हप्ता 15 ऑगस्ट पर्यंत जमा होणार. मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय. 1500 रुपये की थेट 3000 रुपये खात्यात जमा होणार. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 1500 की थेट 3000 रुपये. तर आजचा मोठा सस्पेन्स. तर लाडक्या बहिणींनो, जुलैचा हप्ता कुठे अडकला? जून महिन्याचे 1500 रुपये 15 जुलैला मिळाले होते. आता ऑगस्ट उजाडला तरी जुलैचे पैसे खात्यात का आले नाहीत? असा प्रश्न सर्व महिला विचारत आहे. एकत्र 3000 रुपये मिळणार का? लाडक्या बहिणींनो, जर 15 ऑगस्ट पूर्वी पैसे जमा झाले नाहीत तर रक्षाबंधनला जुलै प्लस ऑगस्ट असे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार. याबाबतची महत्वाची माहिती पुढे पाहूया. तर लाडक्या बहिणींनो, मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरले? निधी मंजुरी आणि बँक हप्ता वितरणाची अधिकृत अपडेट. 15 ऑगस्ट पूर्वी पैसे जमा होण्याची 3 मुख्य कारणे. विशेष निधी वितरण. मंत्रिमंडळ बैठकीत जुलै हप्त्याची निधी वितरणाला मान्यता मिळण्याची दाट शक्यता. स्वातंत्र्य दिनी भेट. राज्य सरकार 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान पैसे वर्ग करण्याचे नियोजन करत आहे. डीबीटी स्पीड अप. बँकेत थेट पैसे जमा करण्याची सिस्टीम तयार असून फक्त अंतिम सिग्नलची वाट आहे. तर लाडक्या बहिणींनो, रक्षाबंधन स्पेशल थेट 3000 रुपये कधी मिळणार? तर लाडक्या बहिणींनो, 3000 रुपये दुप्पट हप्ता. नक्की काय गणित आहे? जर तांत्रिक कारणामुळे 15 ते 17 ऑगस्ट पर्यंत जुलैचा 1500 रुपयांचा हप्ता खात्यात आला नाही, तर 19 ऑगस्टच्या रक्षाबंधनला जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये एकत्र खात्यावर जमा केले जातील, अशी आनंदाची माहिती आपल्या समोर आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, याच या 3 गोष्टी तपासून घ्या. मोबाईल नंबर, वैयक्तिक खाते आणि नावातील स्पेलिंग यावर तुम्हाला व्हिडिओ देखील पाहायला मिळेल आपल्या पाठीमागील सविस्तर. त्यानंतर ऑगस्ट महिन्यांचे संभाव्य वेळापत्रक. तर लाडक्या बहिणींनो, 9 ते 11 ऑगस्ट मंत्रिमंडळ बैठक व तांत्रिक मंजुरी प्रक्रिया. 12 ते 15 ऑगस्ट जुलै महिन्याचा 1500 रुपये हप्ता खात्यात येण्याची शक्यता. आणि 17 ते 19 ऑगस्ट रक्षाबंधनला स्पेशल भेट, ती म्हणजे थेट 3000 रुपये एकत्र येण्याचा दुसरा पर्याय, म्हणजे 3000 रुपये खात्यात जमा होणार.